नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 500 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. काही प्रश्न असे आहेत जे प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. असेच प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राजीव गांधी यांचे समाधी स्थळ कोणते? विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे? ट्रिक्स वरून लक्षात ठेवायचं. काय म्हटलं आहे? रा जी व. शेवटी अक्षर काय आहे? व. हा व जो आहे हा असाच खाली घ्यायचा. ओके. आता राजीव, एक नंबर अक्षर कोणतं आहे? र. र काय करायचा? 2 नंबरला घ्यायचा आणि एक वेलांटी वला देऊन टाकायची. काय झालं? वीर. मग राजीव गांधी यांचे जे काही समाधी स्थळ आहे त्याचं नाव काय आहे? वीरभूमी. लक्षात घ्या, राजीव गांधी यांचं समाधी स्थळ वीरभूमी. हा जो व होता 1 नंबर घेतला, र 2 नंबर घेतला आणि वर वीर असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. झोपेत जरी विचारलं तरी उत्तर यायला पाहिजे. गीता रहस्य हा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लोकमान्य टिळक. कोण आहेत? लोकमान्य टिळक. पुढे पहा, बटाट्याची चाळ, 3 पैशांचा तमाशा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, बटाट्याची चाळ कोणाचा आहे? पु ल देशपांडे. 3 पैशांचा तमाशा कोणाचा आहे? पु ल देशपांडे. लिहून ठेवा, बटाट्याची चाळ पु ल देशपांडे, 3 पैशांचा तमाशा पु ल देशपांडे. पुढे पहा, ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हणाले? असं कोण म्हणालं होतं? तर योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. काय म्हटले होते? ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको. लक्षात घ्या. पुढे पहा, इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे ब्रीद वाक्य कोणाचे आहे? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे ब्रीद वाक्य कोणाचं आहे? तर गोपाळ गणेश आगरकर. लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर. पुढे पहा, राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे NDA कुठे आहे? तर खडकवासला, पुणे या ठिकाणी. नॅशनल फिल्म अकॅडमी कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. दोन्ही प्रश्न वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा. 100 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. हे दोन्ही प्रश्न वारंवार विचारले गेले आहे. पुढे पहा, संजय हे कोणाचे टोपण नाव आहे? तर माधव पंढरीनाथ शिखरे. माधव पंढरीनाथ शिखरे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर आहे. सोपा प्रश्न आहे. ISI ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? ISI तर पाकिस्तान. हंस हे कोणाचे टोपण नाव आहे? तर बाळकृष्ण मल्हार बिडकर. लक्षात घ्या, हंस हे टोपण नाव कोणाचं आहे? तर बाळकृष्ण मल्हार बिडकर. पुढे पहा, ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर मांजरी या ठिकाणी. ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचं प्रशिक्षण केंद्र आहे. ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचं जे काही प्रशिक्षण केंद्र आहे मांजरी या ठिकाणी, ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यात आहे. जिल्हा कोणता आहे? पुणे. गुडगाव या शहराचे नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे? तर गुरुग्राम. कुठे आहे ते? हरियाणा राज्यामध्ये. अलाहाबाद या शहराचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवले आहे? तर प्रयागराज. काय नाव ठेवलं आहे? प्रयागराज. कुठे आहे ते? उत्तर प्रदेश. पुढे पहा, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर KC नियोगी. तोंडी पाठ करून ठेवा. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष KC नियोगी. दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर K संथानम. K संथानम. राधानगरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर असा प्रश्न आला तर कोल्हापूर जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी अभयारण्य आहे. राधानगरी तालुक्यात आहे आणि याला बायसन अभयारण्य असेही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला प्रश्न विचारला गेला राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. त्यालाच दुसरं नाव काय आहे? बायसन अभयारण्य. मग असं विचारलं बायसन अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर. लक्षात घ्या, त्यालाच दुसरं नाव आहे. ओके. पुढे पहा, रेशीम किड्यांच्या प्रजननाच्या कलेस कोणती संज्ञा आहे? काय संज्ञा आहे? तर सेरिकल्चर. काय? सेरिकल्चर. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढल्यास
तेथील कोणत्या मातीचे प्रमाण वाढते? काय म्हटलं आहे? जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढल्यास तेथील कोणत्या मातीचे प्रमाण वाढते? तर काळ्या मातीचे. काळ्या मातीचे. पुढे पहा, दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाचे आहे? दीनबंधू तर कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर यांचं वृत्तपत्र आहे दीनबंधू. दिग्दर्शन हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांचं वृत्तपत्र आहे दिग्दर्शन. पुढे पहा, प्रगती हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर त्र्यंबक शंकर शेजवलकर. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचं वृत्तपत्र आहे प्रगती. संजीवनी हे वृत्तपत्र कोणाचे आहे? संजीवनी तर कृष्णकुमार मित्र. कृष्णकुमार मित्र. पुढे पहा, केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र कोठे आहे? तर इंदोर, मध्य प्रदेश राज्यामध्ये. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. चित्तोडचा कीर्तिस्तंभ कोणत्या शासकाने बांधला? तर राणा कुंभ. राणा कुंभ. इंडिया डिव्हायडेड या नावाच्या इंडिया डिव्हायडेड नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. इंडिया डिव्हायडेड हे पुस्तक कोणाचं आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे पहा, संवाद साधने स्वस्त व वेगवान कशामुळे झाले आहे? तर कृत्रिम उपग्रह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तर महू या ठिकाणी झाला. महू कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढे पहा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. देशातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, महात्मा गांधीजींना अर्धनग्न फकीर कोणी म्हटलं होतं? तर विन्स्टन चर्चिल. लक्षात घ्या, महात्मा गांधीजींना अर्धनग्न फकीर विन्स्टन चर्चिल यांनी म्हटलं होतं. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव हे नाव कोणी दिले? तर महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव हे नाव दिलं होतं. पुढे पहा, महात्मा गांधीजींना महात्मा कोणी म्हटलं होतं? तर रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलं होतं. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले. पुढे पहा, सन 1878 मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या कोणत्या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल? तर गॉथिक. विद्यार्थी मित्रांनो, जे काही मुंबई उच्च न्यायालयाची जी काही इमारत आहे ती इंग्रजांनी बांधलं होतं आणि ते जे काही बांधकाम होतं ती कोणती शैली होती, म्हणजे कोणता नमुना आहे शैलीचा? तर गॉथिक असं विचारलं आहे. आणि ते कधी पूर्ण झालं बांधून? सन 1878 मध्ये. पुढे पहा, बेन्सन अँड हेजेस ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे बेन्सन अँड हेजेस ट्रॉफी. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला क्रिकेटपटू कोण आहे? तर सचिन तेंडुलकर. वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर स्पष्टपणे नकार देणे म्हणजे वाटाण्याच्या अक्षता लावणे. कसपटासमान लेखणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे म्हणजेच काय? कसपटासमान लेखणे. पुढे पहा, गोपाळ गणेश आगरकर यांनी समाजात कोणत्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला? तर बालविवाह आणि जातीभेदाविरुद्ध. लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर यांनी समाजामध्ये बालविवाह आणि जातीभेदाविरुद्ध आवाज उठवला होता. पुढे पहा, गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर पुण्यातील आगरकर भवन. पुण्यातील आगरकर भवन. पुढे पहा, भारतातील ऊसाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश. ऊस, पहिलं अक्षर काय आहे? ऊ वर्ण उत्तर प्रदेश असं लक्षात ठेवायचं आहे. भारतात रेल्वे सुरू करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली? तर लॉर्ड हॉर्डिंग्ज पहिला. प्रश्न व्यवस्थित वाचा. भारतात रेल्वे सुरू करण्याची पहिली योजना कोणी आखली असं विचारलं आहे? तर लॉर्ड हॉर्डिंग्ज पहिला. पुढे पहा,
मनुस्मृती या ग्रंथाचे दहन कोणी केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाहू मिलची स्थापना कोणी केली? तर राजर्षी शाहू महाराज यांनी शाहू मिलची स्थापना केली. जय जवान, जय किसान, जय विज्ञान ही घोषणा कोणाची आहे? तर अटल बिहारी वाजपेयी यांची घोषणा आहे. भारतातील द्राक्षांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर आपलं महाराष्ट्र. नाथ माधव हे कोणाचे टोपणनाव आहे? तर द्वारकानाथ माधव पितळे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणा कोणाची आहे? तर सुभाषचंद्र बोस यांची घोषणा आहे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर तिहरी. झुमर नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर राजस्थान राज्यातील नृत्य आहे कोणतं? झुमर. पुढे पहा, रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज हे संस्थेचे पहिले महाविद्यालय सुरू केले. कोणत्या वर्षी? वर्ष विचारलं आहे तर 1947. लक्षात ठेवा, रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज हे जे काही कॉलेज हे हे संस्थेचे पहिलं जे काही महाविद्यालय आहे ते 1947 या वर्षी सुरू केलं होतं. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात. आद्य व्याकरणकर्ते कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना आद्य व्याकरणकर्ते म्हणतात. सामायिक बहिष्काराविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. सामायिक बहिष्काराविरुद्ध कायदा करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र. देशातील पहिले कार्बनयुक्त राज्य कोणते? तर हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. हस्ती डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये हस्ती डोंगररांग आहे. 21 मार्च व 23 सप्टेंबर या दोन दिवशी संपात स्थिती निर्माण होते म्हणून या दोन दिवसांना काय म्हणतात? तर संपात दिन म्हणतात. काय म्हणतात? संपात दिन. लक्षात घ्या, 21 मार्च व 23 सप्टेंबर या दोन दिवशी संपात स्थिती निर्माण होते म्हणून या दोन दिवसांना संपात दिन म्हणतात. पुढे पहा, गाळणा डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगररांग आहे. बाळेश्वर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बाळेश्वर डोंगररांग आहे. प्लासीची लढाई कधी झाली? तर 1757. 1757. गहू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी आहे, सातारा जिल्ह्यात. वहीमध्ये लिहून ठेवा, गहू संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी आहे. अमिबामध्ये किती पेशी असतात? तर एक. अमिबामध्ये एक पेशी असते. 1857च्या बंडात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी कोणाच्या पाठिंब्याने ग्वाल्हेरमध्ये बंड केले? तर तात्या टोपे. तात्या टोपे यांच्या पाठिंब्याने राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या बंडामध्ये काय केलं होतं? बंड केलं होतं. कोणत्या ठिकाणी? ग्वाल्हेरमध्ये. पुढे पहा, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालचारी. 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. चोल प्रशासनाचे मुख्य वैशिष्ट्य काय होते? चोल प्रशासनाचे मुख्य वैशिष्ट्य काय होते? तर ग्रामीण स्वायत्तता. पुढील प्रश्न पहा, सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंचायत समितीचे जे काही उपसभापती असतात ते सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लिहून ठेवा, पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर विस्तार अधिकारी. राघव वेळ हे पुस्तक कोणाचे आहे? तर नामदेव कांबळे यांचं पुस्तक आहे राघव वेळ. आकाशाशी जडले नाते हे पुस्तक कोणाचे आहे? तर जयंत नारळीकर. लक्षात ठेवा, आकाशाशी जडले नाते हे पुस्तक जयंत नारळीकर यांचं आहे. गोईन हे पुस्तक कोणाचे आहे? तर राणी बंग यांचं पुस्तक आहे. सेवाग्राम ते शोधग्राम हे पुस्तक कोणाचे आहे? तर अभय बंग.
आदी ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली? तर देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापना केली होती आदी ब्राह्मो समाज. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. लक्षात ठेवा, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. मानव धर्मसभा स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी केली. तत्वबोधिनी सभा स्थापना कोणी केली? देवेंद्रनाथ टागोर यांनी केली. मूळ संविधानात किती भाग होते? तर 22 भाग होते. मूळ संविधानात किती अनुसूची होती? तर 8 अनुसूची होती. सध्या भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीयकृत उद्योग कोणता आहे? तर भारतीय रेल्वे. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान आहेत. कोण आहेत? पंतप्रधान. 1857च्या उठावाला कोणत्या सैनिकाने सुरुवात केली? तर मंगल पांडे. मंगल पांडे यांना कधी फाशी देण्यात आली? तर 8 एप्रिल 1857. 8 एप्रिल 1857. कलम 352 कशाशी संबंधित आहे? तर आणीबाणीच्या तरतुदी. कलम 360 कशाशी संबंधित आहे? तर आर्थिक संकटाच्या तरतुदी. पुढे पहा, झारखंड राज्याचे लोकनृत्य कोणते? तर कर्मा. अष्टांग योगचे प्रथम अंग कोणते आहे? तर यम. तेरू नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा नदीची उपनदी आहे तेरू. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर इरई नदीकाठी चंद्रपूर शहर वसलेले आहे. बीड शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर बिंदुसरा नदीकाठी बीड शहर वसलेलं आहे. जगाच्या नकाशावर भारताचे प्रथम चित्रण कोणी केले? तर टॉलेमी. पृथ्वीचा परीघ जवळजवळ अचूकपणे कोणी मोजला? तर एराटोस्थेनीस. मानववंश भूगोल या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर फ्रेडरिक रॅडझेल. लक्षात घ्या, मानववंश भूगोल या पुस्तकाचे लेखक फ्रेडरिक रॅडझेल. भूगोल हा शब्द प्रथम कोणी वापरला? तर एराटोस्थेनीस. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. मलेरियावरील औषध क्विनाईन कोणत्या वनस्पतीपासून मिळते? तर सिंचोना वनस्पतीपासून मिळते. भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? तर वस्त्रोद्योग. व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव काय आहे? तर टोकोफेरॉल. काय नाव आहे? टोकोफेरॉल. प्रियदर्शनी या प्रचलित नावाने कोणाला ओळखले जाते? तर इंदिरा गांधी यांना प्रियदर्शनी या प्रचलित नावाने ओळखले जाते. देशरत्न या नावाने कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3 संगीतकार हे कोणाचे चित्र आहे? तर पिकासो. तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते? तर निकोटीन. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद आहे? तर कलम 352. कलम 352. भारताचे राष्ट्रपती वरिष्ठ सभागृहाचे किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? म्हणजेच राज्यसभेचे किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर 12 सदस्य नामनिर्देशित करू शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु कोण होते? तर दादाजी कोंडदेव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत पेशवे कोणाला म्हटले जायचे? तर पंतप्रधान यांना. आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आला? तर 1975. देशाचा पहिला अणुस्फोट कोणत्या राज्यात करण्यात आला? तर राजस्थान राज्यामध्ये करण्यात आला. भारतातील पहिली खाजगी फॉरेन्सिक DNA प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली? तर गुडगाव या ठिकाणी. रडार कशासाठी वापरला जातो? रडार तर दूरच्या वस्तू ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी. भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता होता? तर एज्युसॅट. कोणता? एज्युसॅट. भारताचे मंगळयान कधी प्रक्षेपित केले? तर 5 नोव्हेंबर 2013. 5 नोव्हेंबर 2013. चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 27 दिवस आणि 8 तास. 27 दिवस 8 तास. कोणता ग्रह हिरवा प्रकाश सोडतो? तर नेपच्यून हा ग्रह हिरवा प्रकाश सोडतो. सूर्यामध्ये कोणते वायू असतात?
तर हायड्रोजन आणि हेलियम. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. सूर्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियम हे दोन वायू असतात. सूर्याच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणतात? तर प्रकाशमंडल. काय म्हणतात? प्रकाशमंडल. युरेनस ग्रहाचा शोध कोणी लावला? तर विल्यम हर्शल यांनी युरेनस ग्रहाचा शोध लावला. सौंदर्याचा देव कोणत्या ग्रहाला म्हणतात? तर शुक्र ग्रहाला सौंदर्याचा देव असं म्हणतात. पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे. दिवस आणि रात्र कशामुळे होते? तर पृथ्वीचे आपले अक्षावर फिरणे यामुळं दिवस आणि रात्र होते. सूर्याभोवती पृथ्वीच्या एका प्रदक्षिणेला काय म्हणतात? तर सौरवर्ष म्हणतात. काय म्हणतात? सौरवर्ष. पृथ्वीची त्रिज्या प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मोजली? तर एराटोस्थेनीस. राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट कोणी तयार केला? तर दादासाहेब फाळके यांनी तयार केला. वॉर अँड पीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लिओ टॉलस्टॉय. अजमेर कोणत्या सुफी संताशी संबंधित आहे? तर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. युगांडा या देशाची राजधानी कोणती आहे? तर कंपाला. कोणत्या दिवशी पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात कमी असते? तर 3 जानेवारी. 3 जानेवारी. तुंगभद्रा आणि भीमा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर कृष्णा नदी. लक्षात ठेवा, तुंगभद्रा नदी आणि भीमा नदी या दोन्ही नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. छोटा नागपूर पठाराचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर पारसनाथ. कोणतं आहे? पारसनाथ. पुढे पहा, स्वामी विवेकानंदांचे खरे नाव काय होते? तर नरेंद्रनाथ दत्त. दिल्लीत जामा मशीद कोणी बांधली? तर शहाजहान याने. भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद. पुढील प्रश्न पहा, 1950 मध्ये संयुक्त प्रांताचे डॅश डॅश नाव करण्यात आले? तर उत्तर प्रदेश असं नाव करण्यात आलं. कशाचं? संयुक्त प्रांताचं. कधी? 1950. म्हैसूरचे नाव कर्नाटक असे कोणत्या वर्षी करण्यात आले? तर 1973. संविधानात प्रस्ताविकेचा समावेश असणारे जगातील पहिले संविधान कोणत्या देशाचे होते? तर अमेरिका. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, व्यवस्थित वाचा. संविधानात प्रस्ताविकेचा समावेश असणारे जगातील पहिले संविधान कोणत्या देशाचे होते? तर अमेरिका. नवीन राज्य स्थापन करणे हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेले आहे? तर कलम क्रमांक 2. नवीन राज्य स्थापन करणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 2 मध्ये सांगितलेले आहे. राज्यपालाची नेमणूक केंद्राकडून ही तरतूद कोणत्या देशाकडून घटनेत समाविष्ट केली आहे? तर कॅनडा. जी काही राज्यपालाची नेमणूक आहे ती केंद्राकडून ही तरतूद आहे की आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर कॅनडा. राष्ट्रपती निवडणूक ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली? तर आयर्लंड. लक्षात घ्या. पुढे पहा, बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर दया पवार. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शंकरराव खरात. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक शंकरराव खरात. पुढे पहा, अभय देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर सुरक्षितपणाची खात्री देणे. अभय देणे, सुरक्षितपणाची खात्री देणे. हातखंडा असणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर कुशलता असणे. हातखंडा असणे, कुशलता असणे. करपल्लवी म्हणजे काय? तर हातांच्या खुणाची भाषा. करपल्लवी. सर्द होणे म्हणजे काय? तर गोठणे. पुढे पहा, हातातोंडाशी आलेला घास जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर मिळणारी गोष्ट शेवटी न मिळणे म्हणजे काय? हातात तोंडाशी असलेला घाम जाणे. तोंडावर पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर अपयशी होणे. तोंडावर पडणे, अपयशी होणे. हात आखडता घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर कंजूसपणा करणे. हात आखडता घेणे, कंजूसपणा करणे. डोक्यावरून पाणी जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर सहनशक्ती संपणे. डोक्यावरून पाणी जाणे म्हणजे सहनशक्ती संपणे. भारतातील कापसाचे
सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? गुजरात राज्य आहे, लक्षात घ्या. जर ऊसाचं विचारलं तर उत्तर प्रदेश, ऊस उत्तर प्रदेश, आणि कापूस जर विचारलं तर गुजरात. 5,000 यातील 5 हे कोणते विशेषण आहे? तर संख्या विशेषण आहे. काय आहे? संख्या विशेषण. जगातील सर्वात मोठी मशीद कोणती आहे? तर जामा मशीद आहे. कोठे आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. सरळ दोलकाचा दोलनकाल कशावर अवलंबून असतो? तर दोलकाची लांबी. सरळ दोलकाचा दोलनकाल दोलकाची लांबी यावर अवलंबून असतो. व्ही शांताराम पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कलाक्षेत्र. कलाक्षेत्र. सर्वात हलका धातू कोणता आहे? तर लिथियम. सर्वात हलका लिथियम. पुढे पहा. आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर. जुगलबंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शंकर पाटील. लिहून ठेवा. जुगलबंदी हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक शंकर पाटील हे आहेत. वंदे मातरम हे गीत कोणत्या साहित्यातील आहे? तर आनंदमठ. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे? तर वाराणसी या ठिकाणी आहे. भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1949. तारीख लक्षात ठेवा. प्रश्न काय विचारला आहे ते व्यवस्थित वाचा. भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर अभिनव भारत. लक्षात ठेवा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. कधी केली? 1904. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते? तर कराची अधिवेशन 1931. लक्षात घ्या. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? जेम्स हिकी. कोणी सुरू केले? जेम्स हिकी. सध्या समान नागरी कायदा लागू असणारी राज्य कोणती आहे? तर गोवा व उत्तराखंड. गोव्यात स्वातंत्र्यापूर्वी डॅश डॅश यांनी समान नागरी कायदा लागू केला होता? तर पोर्तुगीजांनी केला होता. कधी केला होता? 1861. गोव्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी पोर्तुगीजांनी समान नागरी कायदा लागू केला होता 1861. डॅश डॅश ही मूलभूत हक्कांचा पूरक आहे. डॅश डॅश ही मूलभूत हक्कांचा पूरक आहे. तर जी काही मार्गदर्शक तत्वे आहे ही मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्कांचा पूरक आहे. भाग 4 बाहेरील मार्गदर्शक तत्वातील कलम डॅश डॅश नुसार बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत देण्यात यावे अशी तरतूद आहे. कोणत्या कलमानुसार? तर कलम 350A. लक्षात घ्या. भाग 4 बाहेरील मार्गदर्शक तत्वातील कलम 350A नुसार बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत देण्यात यावे अशी तरतूद आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा कायम ठेवणे हे कोणत्या कलमात नमूद केले आहे? कलम 51. कोणत्या देशाच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेत स्वीकारण्यात आली आहे? तर आयर्लंड. लक्षात ठेवा. जी काही मार्गदर्शक तत्वे आहे ती आयर्लंड या देशाची आहे आणि ती आपल्या संविधानामध्ये काय केली आहे? घेण्यात आलेली आहे. पुढे पहा. राष्ट्रीय स्मारके ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन कोणत्या कलमात अंतर्भूत आहे? तर कलम 49. राष्ट्रीय स्मारके ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन हे कलम 49 मध्ये अंतर्भूत आहे. कार्यकारी व न्यायमंडळ यांच्या कामातील विभागणी कोणत्या कलमात केली आहे? तर कलम क्रमांक 50. कार्यकारी व न्यायमंडळ यांच्या कामातील जी काही विभागणी आहे ती कलम 50 मध्ये केलेली आहे. कलम 48A नुसार पर्यावरण संरक्षण व संवर्धन हे घटनेत कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले गेले? तर 42वी घटनादुरुस्ती 1976. लक्षात ठेवा. कलम 48A नुसार पर्यावरण संरक्षण व संवर्धन हे घटनेत 42वी घटनादुरुस्ती 1976 ने समाविष्ट केले गेले. गायी व इतर जनावरांच्या कत्तलीस मनाई हे कोणत्या कलमात अंतर्भूत केले आहे? तर कलम 48. कलम 48. पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर तापी.
दक्षिण पूर्णा कोणत्या नदीची उपनदी आहे? तो गोदावरी. लक्षात ठेवा. पूर्णा नदी विचारलं तर तापीची उपनदी आहे आणि दक्षिण पूर्णा जर विचारलं तर गोदावरी नदीची उपनदी आहे. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. चंद्रभागा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर तापी नदीची उपनदी आहे चंद्रभागा. भीमा नदीला पंढरपूर येथे कोणत्या नावाने ओळखतात? तर चंद्रभागा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचा. इथं चंद्रभागा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तापी नदीची आहे. आणि भीमा नदीला पंढरपूर येथे कोणत्या नावाने ओळखतात? चंद्रभागा. एक लक्षात ठेवा, ही जी चंद्रभागा आहे आणि ही जी चंद्रभागा आहे त्या वेगवेगळ्या आहेत, हे लक्षात घ्या. ही चंद्रभागा नदी आहे, ही तापीची उपनदी आहे, ही वेगळी. आणि भीमा नदीला पंढरपूर येथे चंद्रभागा नावाने ओळखतात, ही वेगळी नदी. ओके, पुढे पहा. महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर इंद्रावती नदी वाहते. अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर वर्धा. भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? वैनगंगा. भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वैनगंगा ही नदी वाहते. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर वैनगंगा. लक्षात घ्या, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर भीमा नदी वाहते. पुणे आणि अहिल्यानगर जर विचारलं तर भीमा नदी. चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यांची सीमा कोणती नदी तयार करते? चंद्रपूर यवतमाळ तर प्राणहिता नदी. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या सीमेकडून कोणती नदी वाहते? तर कृष्णा नदी. सीमेवरून असं म्हटलं आहे, इथं कडून झालं आहे. सीमेवरून कोणती नदी वाहते? तर कृष्णा नदी. मांजरा नदीचा उगम कोठे होतो? तर बीड जिल्ह्यामध्ये होतो. बालाघाट डोंगररांग या ठिकाणी. लिहून ठेवा, मांजरा नदीचा उगम बीड जिल्ह्यामध्ये बालाघाट डोंगर या ठिकाणी होतो. कोणती नदी लातूर धाराशिव जिल्ह्याची सीमा तयार करते? तर तेरणा नदी. ओके. इंद्रावती नदी कोणत्या जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते? तर गडचिरोली. इंद्रावती नावाची नदी आहे, ती महाराष्ट्रात प्रवेश करते. कोणत्या जिल्ह्यातून? तर गडचिरोली जिल्ह्यातून. महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? तर वर्धा. कोणती आहे? वर्धा. वैनगंगा नदी कोणत्या दिशेने वाहते? तर वैनगंगा नदी दक्षिणेकडे वाहते. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे? तर वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण आहे. कोणत्या जिल्ह्यात? भंडारा. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? तर बैतूल या ठिकाणी होतो, मध्य प्रदेश राज्यामध्ये. वर्धा वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर प्राणहिता म्हणतात. काय म्हणतात? प्राणहिता. पैनगंगा नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? तर पहा, पूस, कयाधू, वाघाडी, अरुणावती. लक्षात घ्या, पूस, कयाधू, वाघाडी आणि अरुणावती या नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कोणत्या नदीला अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणतात? तर प्रवरा नदीला. डांटे याने इटालियन भाषेत लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात माणसांच्या भावनांचे वर्णन केले आहे? तर डिव्हाइन कॉमेडी. डिव्हाइन कॉमेडी. कोणत्या शोधामुळे वीज निर्मिती शक्य झाली? तर अणुशक्ती. अणुशक्ती. संगणकाचा शोध कोणत्या शतकातील महान शोध आहे? तर 20व्या शतकातील महान शोध आहे. बिहारमधील कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे? तर मधुबनी. मधुबनी. राईट बंधूंनी कोणता शोध लावला? तर राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणची अश्मयुगातील गुहाचित्रे आहेत? तर भीमबेटका. महाराष्ट्रातील कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे? तर वारली. वारली ही जी काही चित्रशैली आहे आपल्या महाराष्ट्रातील आहे. केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक. भारताचा शोध पुस्तक कोणी लिहिले? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुस्तक लिहिलं आहे, भारताचा शोध. ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर आदिवासी कल्याण. राष्ट्रीय सेवेची स्थापना 1885 मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली? तर सर ॲलन ह्यूम. माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विदा सावरकर. दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला? तर महात्मा गांधी. रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या संदर्भात त्यांना ब्रिटिश शासकांनी बहाल केलेली सर ही पदवी त्यागली, म्हणजे वापस देऊन टाकली ब्रिटिशांना? तर जालियनवाला बाग हत्याकांड. लक्षात घ्या.
पुढे पहा, डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा कोणता? तर चंपारण्य सत्याग्रह. चंपारण्य सत्याग्रह. क्रांतिसिंह नाना पाटील व जी.डी. बापूलाड यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? तर तुफान सेना. तुफान सेना. बाबूजी हे टोपणनाव कोणत्या नेत्याशी जोडलेले आहे? तर सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस. सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून डॅश डॅश यांनी स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. कोणी? तर रमाबाई रानडे यांनी. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? तर गोसी खुर्द. कोणता आहे? गोसी खुर्द. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई शिखर. बिहार राज्याची राजधानी कोणती? पाटणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? राजमाता जिजाऊ. कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? 1946. भारताची फाळणी कधी झाली? 1947. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. महात्मा गांधींची हत्या कधी झाली? 30 जानेवारी 1948. महात्मा गांधींना राष्ट्रपिता कोणी म्हटले? सुभाषचंद्र बोस. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950. साल लक्षात ठेवा. भारतीय संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950. अंगावरचे बाळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर आईच्या अंगावर पिणारे बाळ म्हणजे काय? अंगावरचे बाळ. अंधेर नगरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर अव्यवस्थितपणाचा कारभार. कपिला षष्टीचा योग या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर अतिशय दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी म्हणजेच कपिला षष्टीचा योग. काळा बाजार या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर खोटा व्यवहार. काळा बाजार म्हणजेच काय? खोटा व्यवहार. कुत्र्याचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर कधीही सुधारता येणार नाही अशी गोष्ट म्हणजे काय? कुत्र्याचे शेपूट. कृष्ण कारस्थान या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? गुप्तपणे आखलेला कपटी बेत. गुप्तपणे आखलेला कपटी बेत म्हणजे कृष्ण कारस्थान. कडू कारले या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? अंगभूत वाईट गुण. अंगभूत वाईट गुण. कुंभकर्ण या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? फार झोपाळू मनुष्य. सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर द्राक्ष या पिकाचं वाण आहे सोनाका. महाराष्ट्रातील कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना, तेल शुद्धीकरण केंद्र आहे? तर तुर्भे या ठिकाणी. लक्षात घ्या, तुर्भे या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे, खत कारखाना आहे आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे. होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड जिल्ह्यात आहे. अडाण नावाचं धरण आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? वाशिम जिल्ह्यात आहे. वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर हायग्रोमीटर. हायग्रोमीटर. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी तालुक्यात आहे. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले? तर तारापूर या ठिकाणी. 1917 व 1934च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कुठे राहत असत? तर मणीभवन या ठिकाणी. मणीभवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी केली? 1924. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1884. स्टोरी ऑफ बारडोली हा ग्रंथ कोणी लिहिला? स्टोरी ऑफ बारडोली. तर महादेव देसाई. 1921 साली महात्मा गांधीजींनी वर्धा येथे कोणता आश्रम स्थापन केला? तर
सेवाग्राम आश्रम. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात? तर खान अब्दुल गफार खान. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला? तर लॉर्ड डलहौसी. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोठे झाला? शिरढोण या ठिकाणी. कोणत्या जिल्ह्यात? रायगड जिल्ह्यात. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या कधी केली? तर 30 जानेवारी 1948. तेलंगणा राज्य कोणत्या राज्यातून तयार झाले आहे? तर आंध्र प्रदेश. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब कधी टाकला? 6 ऑगस्ट 1945. 6 ऑगस्ट 1945. महात्मा गांधींची हत्या कोणी केली? तर नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? तर मुघल सम्राट शहाजहान. दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीचे नाव काय आहे? तर विजय घाट. काय नाव आहे? विजय घाट. ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? तर केरळ. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? व्हॅटिकन सिटी. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर उपराष्ट्रपती. रामायण कोणी लिहिले? तर महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिले. भारतात ब्रह्माजींचे एकमेव मंदिर कोठे आहे? पुष्कर या ठिकाणी आहे. भारतात ब्रह्माजींचे एकमेव मंदिर पुष्कर या ठिकाणी आहे. या ठिकाणी असून कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान. लक्षात ठेवा, जे काही पुष्कर हे जे काही मंदिर आहे, पुष्कर ब्रह्माजींचं जे काही मंदिर आहे ते पुष्कर या ठिकाणी आहे. आणि ते पुष्कर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान राज्यात आहे. लक्षात घ्या. मंदिर कोणाचं आहे? ब्रह्माजींचं मंदिर आहे. पुढे पहा, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या कोनात झुकलेली आहे? तर 23.5 अंश. ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? तर दादाभाई नौरोजी. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी. 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे होते. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगर. किती आहेत? तर 76 तालुके आहेत. लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? प्रशासकीय विभाग असं विचारलं आहे. छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न विचारला की छत्रपती संभाजीनगर हा जो काही विभाग आहे यामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर 76 तालुके आहेत. लक्षात घ्या. प्रश्न काय विचारला गेला की महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर हा जो काही प्रशासकीय विभाग आहे या विभागामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर 76 तालुके आहेत. लक्षात ठेवा. आणि जर विचारलं की सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर छत्रपती संभाजीनगर. पुढे पहा, नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्हे आहेत. कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 7 जिल्हे आहेत. पुढे पहा, कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली व कधी झाली? तर ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. कधी? 1 ऑगस्ट 2014. साल लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा, महिना लक्षात ठेवा. 1 ऑगस्ट 2014. महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतरण कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले? तर रायगड या जिल्ह्यात करण्यात आले. कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड असं करण्यात आलं. खानदेशात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर गडचिरोली. लक्षात घ्या. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. कोकणचे हवामान कसे आहेत? तर सम उष्ण दमट. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी किती आहे? तर 208 किमी आहे. किती आहे? 208 किमी. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होते? तर 7 जून. 7 जून. महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? तर ताडोबा या ठिकाणी. सर्वात मोठा महसूल विभाग कोणता? छत्रपती संभाजीनगर. ओके. कोकणचे प्राचीन नाव काय आहे?
तर अपरांत. काय नाव आहे? अपरांत. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण? बाळ गंगाधर खेर. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे? तर नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रात सर्वात कमी आहे. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 54 किमी. तापी नदीची सर्वात महत्वाची उपनदी कोणती? तर पूर्णा नदी. लक्षात घ्या. तापी नदीची सर्वात महत्वाची उपनदी कोणती आहे? तर पूर्णा नदी. अजिंठा टेकड्यात कोणत्या नदीचा उगम होतो? तर पैनगंगा नदीचा उगम हा अजिंठा टेकड्यात होतो. मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर कोणते शहर बसले आहे? तर पुणे शहर बसलं आहे. कोणत्या नदीच्या काठावर देहू आळंदी तीर्थक्षेत्र आहे? तर इंद्रायणी नदीच्या काठावर देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर बसलेले आहे? तर नृसिंहवाडी. नृसिंहवाडी. मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मार्लेश्वर हा धबधबा आहे. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर आपल्या भारत देशाची आहे. आम्ल पदार्थाची चव कशी असते? तर आंबट असते. भारतातील काळी मिरचीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर केरळ राज्य. काळी मिरची. ओके. वारंवारतेचे एकक कोणते आहे? तर हर्ट्झ हे काय आहे? वारंवारतेचं एकक आहे. गोविंदाग्रज हे कोणाचे टोपणनाव आहे? राम गणेश गडकरी यांचं टोपणनाव आहे गोविंदाग्रज. प्रज्ञान ओझा हे नाव कोणत्या खेळाशी संबंध आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. इंडियन अकॅडमी स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर 1774. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार एकाधिकार कधी रद्द झाला? तर 1813. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार एकाधिकार कधी रद्द झाला? 1813. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते विद्यार्थी मित्रांनो? तर WC बॅनर्जी. WC बॅनर्जी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत ते सर्व प्रश्न एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10 वेळा, 20 वेळा, 50 वेळा सुद्धा काही काही प्रश्न विचारलेले आहेत आणि असेच प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.